अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. आज आपण देवशयनी आषाढी एकादशी याबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत. येत्या 25 जुलैला वार शनिवार या दिवशी देवशयनी आषाढी एकादशी आहे. हिंदू धर्मातील ही अत्यंत पवित्र एकादशी मानली जाते. या दिवशी भगवान श्री विष्णू क्षीरसागरात योगनिद्रेत जातात अशी श्रद्धा आहे. याच दिवसापासून चातुर्मासाची सुरुवात होते. पुढील 4 महिने संत, साधू आणि अनेक भक्त जप, तप, व्रत, दान आणि सत्संग यांना अधिक महत्त्व देतात. महाराष्ट्रात या दिवशी पंढरपूर येथे भगवान विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो वारकरी पायी वारी करून पोचतात. ज्ञानोबा, माऊली, तुकाराम या जयघोषाने संपूर्ण वातावरण भक्तिमय होते. आता या दिवशी पूजा कशी करायची त्याची आपण माहिती बघणार आहोत. त्यासोबतच या दिवशी आपण नेमके काय केले पाहिजे हेही आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बघा, या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून भगवान श्री विष्णू, विठ्ठल रुक्मिणी आणि आपल्या आराध्य देवताची पूजा करायची असते. तुळशीची पाने अर्पण करावीत. विष्णू सहस्त्रनाम, भगवद्गीता किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे. अनेक भक्त दिवसभर उपवास करून रात्री किंवा दुसऱ्या दिवशी द्वादशीला पारणे करत असतात. या दिवशी अन्नदान, वस्त्रदान, गरजूंना मदत आणि गोसेवा यांना विशेष महत्त्व दिले जाते. श्रद्धेने केलेले दान आणि नामस्मरण मनाला शांती देतात आणि सदाचाराची प्रेरणा देतात. स्वामी समर्थ भक्तांसाठीही हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. या दिवशी श्री स्वामी समर्थ या नामाचा जप, स्वामींची आरती, तारक मंत्र आणि भक्तिभावाने प्रार्थना केल्याने मनाला धैर्य, समाधान आणि सकारात्मक ऊर्जा मिळते अशी अनेक भक्तांची श्रद्धा आहे. आता देवशयनी आषाढी एकादशीची घरी आपण पूजा कशी करावी तर बघा, सकाळी ब्रह्ममुहूर्तात किंवा शक्य तितक्या लवकर उठून आपल्याला स्नान करायचे आहे. आपले घर आणि देवघर स्वच्छ करून भगवान श्री विष्णू, श्री विठ्ठल रुक्मिणी किंवा श्री स्वामी समर्थ यांच्या प्रतिमा किंवा मूर्तीसमोर आपल्याला दिवा लावायचा आहे. आता तुमच्या देवाऱ्यामध्ये ज्या देवांना तुम्ही मानत असाल ते देव म्हणजे आपल्या देवाऱ्यातील सगळे देव यांना आपल्याला अभिषेक करायचा आहे. कारण ही खूप मोठी आषाढी एकादशी असते. म्हणून या दिवशी आपल्या देवाऱ्यातल्या सर्व देवांना आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे. पूजेसाठी आपल्याकडे फुले, तुळशीची पानं, अक्षता, चंदन, धूप, दीप, नैवेद्य आणि स्वच्छ पाणी आपण तयार ठेवावे. आता तुळशीची पानं या दिवशी तोडू नये, कारण की आषाढी एकादशी हे साक्षात तुळशीचंच रूप असतं. म्हणजे विठ्ठल रुक्मिणी ह्यांना आपण तुळशीमध्ये बघत असतो. बऱ्याच लोकांची अशी धारणा आहे, सगळे असे मानतात. त्यामुळे आपण आदल्या दिवशी थोडीशी तुळस ही तोडून ठेवायची आहे. म्हणजे दुसऱ्या दिवशी आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळस तोडावी लागणार नाही. आता बघा, आपल्याला आपल्या देवाऱ्यातील जे काही देव आहेत, तुमच्याकडे जर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल आणि स्वामी समर्थांची मूर्ती असेल, ज्या काही तुमच्या देवाऱ्यात देवांच्या मूर्ती असतील त्यांना अभिषेक करून घ्यायचा आहे. अभिषेक करताना दूध, दही, तूप, साखर, मध हे सगळं एकत्र करून पंचामृत बनवून घ्यायचं आहे आणि याचा अभिषेक घालायचा आहे. त्यानंतर स्वच्छ पाण्याने आपण देव धुवून घ्यायचे आहे आणि त्यांना छान असं वस्त्राने पुसून घ्यायचं आहे. आता तुमच्याकडे वस्त्र असतील तर तेही देवांना तुम्ही अर्पण करायचे आहे. आणि त्यानंतर धूप लावून घ्यायचे, फुले वाहून घ्यायची आणि दिवा ओवाळून घ्यायचा आहे. अशी पंचोपचार पूजा करायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला तुम्हाला विठ्ठलाची आरती येत असेल तर ती आरती म्हणायची आहे. स्वामी समर्थांची आरती म्हणायची आहे. ज्या काही आरती तुम्हाला येत असतील त्या आरती तुम्हाला म्हणायची आहे. अशा पद्धतीने तुम्हाला पूर्ण पूजा करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे. जे काही साधं सिंपल तुम्ही बनवलेलं असेल ते तुम्हाला ठेवून घ्यायचं आहे. उपवास असेल तर उपवासाचे पदार्थ किंवा एखादा गोडाचा पदार्थ तुम्ही ठेवला तरीही चालणार आहे. जे काही करणार आपण ते सगळं मनोभावे करायचं आहे. देवाला तुमची साधी भोळी पूजासुद्धा चालत असते. त्यानंतर सेवा म्हणजे 11, 21 किंवा 108 वेळा आपल्याला जप करायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे.
स्वामी समर्थ भक्तांनी श्रद्धेने श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. शक्य असल्यास विष्णू सहस्त्रनाम, भगवद्गीतेचा एखादा अध्याय किंवा स्वामी समर्थांची आरती तुम्हाला करायची आहे. आता नैवेद्य म्हणून तुम्हाला जे सांगितलं आहे ते तुम्ही ठेवायचं आहे. त्यामध्ये तुम्ही फळे, दूध, साखर, खीर किंवा घरात सात्विक पद्धतीने जे काही तयार केलं असेल त्याचा प्रसाद तुम्ही अर्पण करायचा आहे. आणि संपूर्ण पूजा झाल्यानंतर तुम्हाला आरती म्हणायची आहे आणि सर्वांना प्रसाद द्यायचा आहे. या दिवशी आपल्याला उपवास करायचा आहे. ज्यांना शक्य नसेल त्यांनी नाही केला तरीही चालणार आहे. मनोभावे पूजा करायची आहे. फक्त जे काही आहार तुम्ही घेणार आहे ते सात्विक आहार तुम्हाला घ्यायचा आहे. त्यासोबतच या दिवशी कुणालाही आपल्याला दुखवायचं नाही आहे, खोटं बोलायचं नाही आहे आणि गरजूंना आपल्याला मदत करायची आहे. अन्नदान करता आले तर नक्कीच तुम्हाला करायचं आहे. दिवसभर श्री स्वामी समर्थ किंवा रामकृष्ण हरी या नामाचा जप करत राहा. श्रद्धा, भक्ती आणि चांगले आचरण हीच या एकादशीची खरी पूजा आहे. यानंतर तुम्हाला तुळशीची सुद्धा पूजा करायची आहे. तिला पाणी अर्पण करायचं आहे आणि तुळशीला सुद्धा तुम्हाला दिवा लावायचा आहे आणि आरती करायची आहे. घरामध्ये तुम्हाला शांत वातावरण ठेवायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला आषाढी एकादशी साजरा करायची आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.